आपण एक प्लॉट बघितला त्यामध्ये मका आणि तुमची बाजरीचं पीक होतं. बाजरी मका तर त्यामध्ये पण सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली वापरलेली, आणि यामध्ये पण वापरलेली आहे. पण यामध्ये तुम्ही आणि थोडासा हे आम्हाला केलं. याच्यात बदल वाटला, काय? त्याच्यापेक्षा ह्या प्लॉट मध्ये जास्त बदल वाटला. काय केलं याला वेगळं याला आणखी? आम्ही कृषीधनच्या आहे ना 4 बॅगा वापरल्या बरं. आणि ग्रीन भूमीच्या 2 दोन बॅग वापरल्या त्याला तेवढंच. पण याला तुम्ही ऍप्लिकेशन दिलं ड्रिपचं. ऍप्लिकेशन आम्ही असं केलं, सॉइल बुस्टर सॉइल किती सोडलं? बुस्टरचे ना आम्ही ड्रिंचिंग केलेली, एकरी 5 लिटर. 1-5 लिटर टाकले. बरं एकदाच टाकले ना? एकदाच बरं त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? याच्यामध्ये आम्हाला त्याच्यापेक्षा नाही आम्हाला 90% फरक वाटला. म्हणजे कणीस पण एकदम मोठं हा आणि पाण्याची गुणवत्ता पण चांगली. आता हे बघा आणि कणीस प्रत्येकाला डबल कणीस डबल आले. कणीस निघले. डबल कणीस डबल कणीस निघले. आणि खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे साधारण मोठं कणीस एकदम 2 वितापर्यंत कणीस आहे. पर्यंत कणीस आहे. आणि ग्रोथ बघा ना जबरदस्त आहे एकदम. एकदम कडक आहे बाग. म्हणजे एकसारखा प्लॉट आहे. सारखा plot आहे. म्हणजे जर 100% जर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली 100% तर निश्चितच त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न वाढू शकतो. तुम्हाला काय सांगू शकता शेतकऱ्यांना सर? आम्हाला वाटतं की रासायनिक जे शेतकरी वापरलेले ही सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी, तरी त्याच्यामध्ये आपला 100% रिझल्ट भेटणार आहे आम्हाला. पण बाकीच्या इतर शेतकऱ्यांनी ही सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी वापर करावा, वापरून त्यांनी रिझल्ट घ्यावा आणि मगच पुढे काय करायचं ते पुढल्या बघा. शेतकऱ्यांनी त्यांनी त्याचं मार्गदर्शन करावं, बरं बरं अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे सर. धन्यवाद सर. धन्यवाद.